नमस्कार मुलांनो, मी रोहिणी खेडेकर, सर डॉक्टर मोस गोसावी, विज्ञान व वाणिज्य, कनिष्ठ महाविद्यालय. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी, प्रकरण दुसरे, संयुक्त भांडवली संस्था, तासिका क्रमांक 3. मुलांनो, तासिका क्रमांक 2 मध्ये आपण संयुक्त भांडवली संस्थेची म्हणजेच कंपनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये सविस्तर अभ्यासलेली आहेत. आज आपण संयुक्त भांडवली संस्थेचे किंवा कंपनीचे जे वेगवेगळे प्रकार पडतात ते सविस्तर अभ्यासणार आहोत. संयुक्त भांडवली संस्थेचे किंवा कंपनीचे जे वेगवेगळे प्रकार पडतात ते एकूण 5 भागांमध्ये विभागलेले आहेत. अ. स्थापनेच्या आधारावर, ब. मालकीच्या आधारावर, क. जबाबदारीच्या आधारावर, ड. नियंत्रणाच्या आधारावर आणि ई. इतर प्रकार. अ. स्थापनेच्या आधारावर कंपनीचे 2 प्रकार पडतात, एक वैधानिक कंपनी आणि 2 नोंदणीकृत कंपनी. यानंतर मालकीच्या आधारावर कंपनीचे एकूण 3 प्रकार पडतात, एक खाजगी कंपनी, 2 सार्वजनिक कंपनी आणि 3 एक व्यक्ती कंपनी. यानंतर जबाबदारीच्या आधारावर कंपनीचे 3 प्रकार पडतात, एक खाजगी मर्यादित कंपनी, 2 हमीने मर्यादित कंपनी आणि 3 अमर्यादित कंपनी. यानंतर नियंत्रणाच्या आधारावर कंपनीचे 2 प्रकार पडतात, एक धारक कंपनी, 2 दुय्यम कंपनी. यानंतर इतर प्रकार. इतर प्रकारामध्ये कंपनीचे एकूण 7 प्रकार पडतात, एक सरकारी कंपनी, 2 विदेशी कंपनी, 3 निष्क्रिय कंपनी, 4 सूचीबद्ध कंपनी, 5 लहान कंपनी, 6 सहयोगी कंपनी आणि 7 नफ्यासाठी नसलेली कंपनी. यानंतर अ. स्थापनेच्या आधारावर कंपनीचे जे 2 प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार आहे वैधानिक कंपनी. ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी असे म्हणतात. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ इत्यादी. या कंपनीची स्थापना करण्यासाठी लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून घेणे गरजेचे असते. जो कायदा संमत केला जातो त्या कायद्यामध्ये कंपनीचे अधिकार, जबाबदाऱ्या, कार्ये, नियम व अटी यांची माहिती दिलेली असते आणि त्या नियमांच्या अधीन राहूनच अशी कंपनी आपले दैनंदिन कामकाज पार पाडत असते. दुसरा प्रकार आहे नोंदणीकृत कंपनी. ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी म्हणजे नोंदणीकृत कंपनी होय. अशा कंपन्यांची कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात अर्ज करून नोंदणी केली जाते. यानंतर मालकीच्या आधारावर कंपन्यांचे जे प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते. मुलांनो, वसूल भाग भांडवल म्हणजे ज्या भाग भांडवलावरील रक्कम भागधारकाने कंपनीकडे जमा केलेली आहे किंवा ज्या भागांवरील रक्कम भागधारकाने कंपनीकडे जमा केलेली आहे असे भाग भांडवल म्हणजे वसूल भाग भांडवल होय. नियमावली म्हणजे काय तर कंपनीच्या नियमावलीमध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासंबंधीचे नियम दिलेले असतात. मग खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीत खालील अटी नमूद केलेल्या असतात. अट क्रमांक 1, भागधारकांना त्यांचे भाग सहजरित्या हस्तांतर करता येत नाहीत. अट क्रमांक 2, खाजगी कंपनीकरिता सभासद संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 इतकी कायद्याने निर्धारित केली आहे. अट क्रमांक 3, खाजगी कंपनी आपल्या भागांची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा सर्वसामान्य जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. मुलांना माहितीपत्रक म्हणजे काय तर कंपनी भागांची विक्री करण्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात.
माहिती पत्रकाद्वारे कंपनी जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करत असते आणि अशा माहिती पत्रकात कंपनी संबंधी व कंपनीच्या भाग भांडवलासंबंधी माहिती दिलेली असते. ही माहिती वाचून जनता भाग खरेदीचा निर्णय घेत असते. परंतु कंपनी कायद्यानुसार खाजगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यास निर्बंध घालण्यात आलेला आहे. खाजगी कंपनीसाठी वरील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. यापैकी जर कोणतीही अट पूर्ण केली नाही तर ती कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून समजली जाते. खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द असणे आवश्यक आहे. खाजगी कंपनीची उदाहरणे द्यायची झाली तर टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, विप्रो कंपनी, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड अशी अनेक उदाहरणे खाजगी कंपनीची देता येतील. यानंतर मालकीच्या आधारावर कंपनीचा दुसरा प्रकार आहे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी कंपनी नाही तिला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही. 2. कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. 3. सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. 4. ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. आता ठेवी म्हणजे काय हे मी तुम्हाला कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासताना सांगितलेले आहे. काय ठेवी म्हणजे? तर ठेवी म्हणजे डिपॉझिट्स. ठेवी म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे होय. मग अशा ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. सार्वजनिक कंपनीची उदाहरणे द्यायची झाली तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी सार्वजनिक कंपनीची उदाहरणे सांगता येतील. यानंतर मालकीच्या आधारावर कंपनीचा शेवटचा म्हणजे तिसरा प्रकार आहे एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायद्यानुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ही कंपनी खाजगी मर्यादित कंपनी सारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्यांचे पालन करणे बंधनकारक नाही. जोपर्यंत कायद्यात किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनीच राहते. एक व्यक्ती कंपनी ही एक चांगली कंपनी समजण्यात येते किंवा व्यवसाय संघटनेचा एक चांगला प्रकार समजण्यात येतो, कारण एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने गुंतविलेल्या भांडवलाच्या मर्यादे इतकीच मर्यादित स्वरूपाची असते. एक व्यक्ती कंपनीच्या संचालकांची संख्या ही एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्याची आवश्यकता नसते. मुलांनो, वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय? तर कंपनीच्या भागधारकांची प्रत्येक आर्थिक वर्षात एकदाच बोलविली जाणारी ही सभा असते. कंपनीच्या आर्थिक वर्षातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही सभा बोलविली जाते, परंतु एक व्यक्ती कंपनीला अशी सभा बोलविण्याची गरज नसते. यानंतर जबाबदारीच्या आधारावर जे कंपन्यांचे प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार आहे भागांनी मर्यादित कंपनी. भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. म्हणजेच कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी भागधारकावर असते. भागांनी कंपनीचे जेवढे भागधारकांनी कंपनीचे जेवढे भाग खरेदी केलेले असतील तेवढ्या भागांवरील रक्कम देण्या इतकीच भागधारकाची जबाबदारी असते. यानंतर दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी. हमीने मर्यादित कंपनी म्हणजे या कंपनीमध्ये भागधारकाने कंपनीला एक प्रकारची हमी दिलेली असते.
ती कोणती हमी? तर कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो. त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. कंपनीच्या घटनापत्रकात, आता घटनापत्रक म्हणजे काय? तर घटनापत्रक म्हणजे कंपनीच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा लागणारा एक महत्त्वाचा, मूलभूत व प्राथमिक असा दस्तऐवज असून त्यामध्ये कंपनीची उद्दिष्टे दिलेली असतात. अशा घटनापत्रकात कंपनीच्या विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी जर कंपनीची मालमत्ता कमी पडली तर कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल याचा स्पष्ट उल्लेख केला जातो. त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. साधारणतः अशा कंपन्या प्रामुख्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक, धर्मदाय इत्यादींच्या विकासासाठी स्थापन केल्या जातात. व्यवसाय करून नफा मिळविणे हे त्यांचे ध्येय नसते. यानंतर तिसरा प्रकार अमर्यादित कंपनी. ज्या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी अमर्यादित असते तिला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतो, परंतु अशा कंपन्या या दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या दिसून येतात. यानंतर नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे जे प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार आहे धारक कंपनी. धारक कंपनी म्हणजे जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते. अशा नियंत्रण प्रस्थापित करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. म्हणजेच ज्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे त्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करणे आवश्यक असते आणि असे भाग जी कंपनी खरेदी करते आणि दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवते अशा नियंत्रण करणाऱ्या कंपनीला धारक कंपनी असे म्हणतात. दुसरा प्रकार दुय्यम कंपनी. ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी केलेले असते किंवा अशी कंपनी जिला सर्व संचालकांची अथवा बहुतांश संचालकांची नियुक्ती अथवा बडतर्फी करता येते. यानंतर कंपनीचे जे इतर प्रकार पडतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे सरकारी कंपनी. सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी यांनी धारण केलेले असते. अशा कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात. सरकारी कंपनी ही खाजगी अथवा सार्वजनिक कंपनी असू शकते. या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 नुसार करणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अशी अनेक उदाहरणे सरकारी कंपनीची सांगता येतील. मुख्य काय तर सरकारी कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी यांनी धारण केलेले असते. यानंतर इतर प्रकारांमध्ये दुसरा प्रकार आहे विदेशी कंपनी. विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे. अशा कंपनीला विदेशी कंपनी असे म्हणतात. उदाहरणार्थ बाटा इंडिया लिमिटेड, वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड इत्यादी. अशा कंपन्यांची नोंदणी ही भारताबाहेर झालेली असते परंतु त्या कंपन्या मात्र त्यांचा व्यवसाय भारतात करत असतात. यानंतर तिसरा प्रकार आहे निष्क्रिय कंपनी.
ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षांपासून लेखा पुस्तके आणि ताळेबंद तयार करत नसेल, तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल, तर अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. एखाद्या कंपनीची नोंदणी ही भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते, परंतु अशी कंपनी जर व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून जर एखाद्या कंपनीने लेखा पुस्तके आणि ताळेबंद तयार केलेला नसेल किंवा वार्षिक विवरणपत्रक तयार केलेले नसेल. आता वार्षिक विवरणपत्रकामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीची माहिती दिलेली असते, परंतु जर असे वार्षिक विवरणपत्रक तयार केले नसेल तर अशी कंपनी ही निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. यानंतर चौथा प्रकार आहे सूचीबद्ध कंपनी. सूचीबद्ध कंपनी म्हणजे ज्या कंपनीने आपल्या भागांची नोंद मान्यताप्राप्त भाग बाजारात केलेली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. काही कंपन्या आपल्या भागांची नोंद ही मान्यताप्राप्त भाग बाजारात करत असतात. आता भाग बाजार म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी भागांची खरेदी विक्री केली जाते असे ठिकाण किंवा अशी जागा म्हणजे भाग बाजार होय. अशा भाग बाजारात ज्या कंपन्या आपल्या भागांची नोंद करतात त्यांना सूचीबद्ध कंपन्या असे म्हणतात. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एका किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारात कंपनी विक्रीस काढलेल्या भागांची नोंद करते. भाग बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाने म्हणजेच सेबीने घालून दिलेली सर्व मार्गदर्शक तत्वे व तरतुदींचे पालन करावे लागते. सेबी म्हणजे काय, तर भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ ही एक अशी संस्था आहे की जी भाग बाजारावर नियंत्रण ठेवते. याशिवाय गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते. भागधारक भागांची खरेदी करून कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात, त्यामुळे भागधारकांच्या हिताचे रक्षण ही सेबी करते. मग अशा सेबीचे म्हणजेच भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाने जे नियम व मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत त्यांचे पालन करणे बंधनकारक असते. यानंतर पाचवा प्रकार आहे लहान कंपनी किंवा छोटी कंपनी. लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे आणि जिचे वसूल भागभांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल, तिच्या शेवटच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही रुपये 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल, अशी कंपनी म्हणजे लहान कंपनी होय. थोडक्यात काय, तर जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे आणि जिचे वसूल भागभांडवल 50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल आणि जिच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही रुपये 2 कोटी पेक्षा अधिक नसेल, अशी कंपनी म्हणजे लहान कंपनी होय. साधारणपणे एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपन्या सोडून इतर कंपन्यांचा समावेश लहान कंपन्यांमध्ये केला जाऊ शकतो. सहावा प्रकार आहे सहयोगी कंपनी. सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, परंतु असे नियंत्रण हे दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण असा प्रभाव असतो. म्हणजे एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल हे दुसऱ्या कंपनीने धारण केलेले असते आणि करारानुसार व्यावसायिक निर्णयांवर नियंत्रण केलेले असते. थोडक्यात काय, तर जी कंपनी नियंत्रण करणारी असेल त्या कंपनीने किमान 20% पेक्षा जास्त भांडवल धारण केलेले असते आणि सहयोगी कंपनीवर नियंत्रण ठेवलेले असते. यानंतर शेवटचा प्रकार आहे नफ्यासाठी नसलेली कंपनी. नफ्यासाठी नसलेली कंपनी म्हणजे ज्या कंपनीची स्थापना नफा मिळविण्यासाठी झालेली नसते तिला नफ्यासाठी नसलेली कंपनी असे म्हणतात. कंपनी कायद्यानुसार अशा कंपन्यांची नोंदणी करणे गरजेचे असते किंवा अशा कंपन्या नोंदविलेल्या असतात. मुलांनो, आज आपण
संयुक्त भांडवली संस्थेचे किंवा कंपनीचे अनेक प्रकार सविस्तर अभ्यासलेले आहेत. या प्रत्येक प्रकाराचा व्यवस्थित समजावून घेऊन अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.